गण गण गणात बोते. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. कलियुगासाठी महाराजांचा वेगळा संदेश. कलियुगात सर्वात मोठी गरिबी पैशाची नाही तर शांत मनाची आहे. श्री गजानन महाराज अध्याय 18 मधून याच गोष्टीची जाणीव करून देतात. नमस्कार मित्रांनो, श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 18 आपल्याला एक वेगळी शिकवण देतो. माणूस जग जिंकण्याचा प्रयत्न करतोय पण स्वतःच्या मनावर विजय मिळवायला विसरतो. आजच्या काळात प्रत्येकाला प्रसिद्धी हवी आहे. लोक आपल्याबद्दल काय म्हणतील त्याची चिंता जास्त, पण देव आपल्याकडे कसा पाहतो याचा विचार कमी. महाराज सांगतात की 4 लोकांची वाहवा मिळवण्यापेक्षा परमेश्वराची कृपा मिळवणं अधिक महत्वाचं आहे. या अध्यायातून आणखी एक संदेश मिळतो. वाईट संगती माणसांचं भविष्य बदलू शकते. जशी एक ठिणगी संपूर्ण जंगल जाळू शकते, तसाच एक चुकीचा निर्णय आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणून संगत, विचार आणि कृती यांची निवड नेहमी जपून करा. महाराज आपल्याला नेहमी शिकवतात की प्रत्येक उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं. काही लोकांना शांतता आणि संयम हे सर्वोत्तम उत्तर असतं. अध्याय 18 आपल्याला सांगतो की कलियुगात मन जपणारा माणूसच खरा श्रीमंत आहे. पैसा, मान सन्मान आणि प्रसिद्धी एक दिवस कमी जास्त होऊ शकते, पण चांगले संस्कार, श्रद्धा आणि सदाचार आयुष्यभर साथ देतात. चला आजपासून एक संकल्प करूया. मन शांत ठेवू, योग्य संगत निवडू आणि प्रत्येक कामात प्रामाणिकपणा ठेवू. श्री गजानन महाराजांच्या शिकवणीनुसार जीवन जगू. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय.